26 जानेवारी 2025 आपल्या देशाचा 76वा रिपब्लिक डे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचं संविधान लागू होऊन लोकशाहीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं. अनेक क्रांतिकारकांनी जीव गमवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले. आज तुम्हाला आपल्या देशाच्या सर्वात छोट्या क्रांतिकारकाची गोष्ट सांगणार आहे. ते शहीद झाले तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 12 वर्ष आणि त्यांचं नाव आहे बाजी रोत. बाजी रोत हे आपल्या कुटुंबाला आधार म्हणून ब्रह्मा नदीवर नाव चालवायचे. नागरिकांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचवायचे आणि हे करता करता ते आपल्या क्रांतिकारकांसोबत सुद्धा जोडले गेले होते. आणि त्यांचा व्यवसाय पाहून क्रांतिकारकांनी त्यांच्यावर एक जबाबदारी दिली, ती म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर इंग्रजांच्या काय हालचाली होत आहेत यावर लक्ष ठेवायचे. एके दिवशी एक इंग्रज अधिकारी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जायचंय म्हणून बाजींच्या नावेत बसण्यासाठी आला. पण बाजींनी त्यांना विरोध केला. तो विरोध एवढा वाढला की त्या इंग्रज अधिकाऱ्याने 12 वर्षांच्या बाजींवर गोळी चालवली आणि बाजी तिथेच शहीद झाले. त्यावेळेस बाजींच्या डोक्यात काय चाललं असेल? आपल्या कुटुंबाचा विचार असेल की आपली पुढची पिढी ही स्वतंत्र भारतात जन्माला येईल म्हणून हे बलिदान दिलं असेल? आपल्या सगळ्यांना याची किती कदर आहे? आता कदर आहे म्हणजे आपण काही करावं असं माझं म्हणणं नाही. आता आपल्याला लढायचं नाहीये, काही करायचं नाहीये. आता आपल्याला फक्त एवढंच करायचंय की आपण जेही काम करतोय ते मन लावून करायचंय. त्या कामामधून आपल्या देशाचं नाव कसं उंचावलं जाईल हे पाहायचंय.